अकोल्यामध्ये 10वीच्या परीक्षा केंद्रांच्या परिसरात चक्क रील शूट केल्याचा प्रकार समोर आलाय। सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद हायस्कूल या परीक्षा केंद्रावर मित्राला सोडण्यास गेलेल्या एका अतिउत्साही मुलानं परीक्षा केंद्र परिसरासह थेट वर्गात रील शूट केला आणि हा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर सुद्धा अपलोड केल्याची बाब समोर आली आहे। यामध्ये हायस्कूल परीक्षा केंद्रावरील वर्गात परीक्षार्थी पेपर लिहितानाचे व्हिडिओमध्ये स्पष्ट सुद्धा दिसतंय। या अतिउत्साही मुलानं सारं चित्रीकरण केलं असता संबंधित यंत्रणा काय करत होती असा सवाल सध्या उपस्थित होतोय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी जयेश गावडे आपल्या सोबत आहेत। जयेश, खरं तर अशा प्रकारच्या घटना ज्या घडतायत त्यांना खरोखर बंदी आहे आणि एकीकडे आपण पाहिलं की सरकारने कॉपीमुक्त धोरण हे जाहीर केलेलं असतानाच अशा घटना सातत्याने समोर येत आहेत 2 दिवसांपासून। काय नेमकी कारवाई केली या मुलावर? श्रद्धा, खरं जर पाहिलं तर 10वीची परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी विविध यंत्रणा ज्या असतात त्या उपाययोजना करत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या। आता सध्या कॉपीमुक्त अभियान सध्या सुरू आहे। मात्र दुसरीकडे आता अकोल्यामध्ये जिल्हा परिषद सावित्रीबाई फुले जे हायस्कूल आहे, अकोल्याचं सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद हायस्कूल, त्या शाळेच्या केंद्रावरच 10वीसाठी पेपरसाठी येणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी, अतिउत्साही विद्यार्थ्यांनी, युवकांनी रील्स शूट केलेले आहेत। म्हणजे एकीकडे प्रतिबंधात्मक जिथं कारवाई लागू असते, 163 कलम लागू असते, तिथं अशा प्रकारचे रील केले जात आहेत आणि चक्क हा परीक्षा केंद्रावर केलेला प्रकार असल्यामुळे आता संबंधित विभाग याकडे कोणती कारवाई करणं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, अद्यापही कुठली कारवाई झाली नसल्याची माहिती समोर येत आहे। मात्र अशा प्रकारचे रील्स बंदी असतानाही थेट केंद्रांवर करणं हे अयोग्य असल्याचं मत उपस्थित केलं जात आहे शिक्षण विभाग। हो, आता शाळा यावर काही कठोर पावलं उचलते का याकडे सुद्धा लक्ष असेल। जयेश, माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।